चला तर मंडळी, आज सकाळी सकाळी फौजींच्या ऑफिसचा टिफिन करायचा आहे. 2 कांदे लसूण आलं चॉपरला बारीक करून घेतलं. पाव किलो कारल्याचे साल पिलरच्या मदतीने थोडे खरवडून धुवून घेतले. गोल पातळ काप करायचे, बिया काढून घ्यायच्या, मीठ घालून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं. नंतर पाणी पिळून धुवून घ्यायचे, कडूपणा कमी होतो. तेल गरम केलंय, त्यामध्ये जिरे, चिरलेली मिरची, लसूण परतून झालं. एक कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा. नंतर हळद, कोथिंबीर, कारले, कोथिंबीर थोडीशी अजून घातली आणि मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजवायची, मध्ये मध्ये मिक्स करायची. कुकरमध्ये तेल गरम केलंय, जिरे, तमालपत्र, दालचिनी, कांदा वगैरे जे चिरलं होतं ते लालसर होईपर्यंत परतायचं. नंतर एक चिरलेला टोमॅटो, हळद, धने पावडर, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. 1 वाटी अख्खा मसूर रात्रीच भिजवला होता, पाणी काढून यामध्ये घालायचा. कोथिंबीर, मीठ घालून एकजीव करायचं. वरचेवर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची. तोपर्यंत कणिक मळून घेतली. त्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं. मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायच्या. कारल्याची भाजी सुद्धा मस्त झाली. भात आणि चपात्याही करून घेतल्या. मस्त लफतफीत रस्याचा अख्खा मसूर कारलं तयार आहे. डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, नक्की पहा.